नमस्कार मंडळी, द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी चिंबोरीचा रस्सा ही रेसिपी करणार आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत चिंबोरी, गोड तेल, गरम मसाला, आगरी कोळी मसाला, हळद, मीठ, चिंच, अर्धी वाटी सुकं खोबरं, एक कांदा, एक टोमॅटो, 1 इंच एवढं आलं, 2 हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर एवढं मी इथे हे घेतलेलं आहे। आता मी इथे चिंबोरी ही स्वच्छ धुवून ती कापून घेतलेली आहे। चला आपण आता वाटणाची तयारी करूया। त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक जाळी घेणार आहे, ती गॅसवर ठेवणार आहे आणि जी सुकं खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली होती ती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजलेलं वाटण हे खूप छान लागतं। छान असं आपल्या खोबऱ्याला या भाजून घ्यायचं आहे। हे पहा, असं चारी साईडून त्याला छान असं आपण भाजून घेऊया। तुम्ही असंही वाटण करू शकता, पण मी ते भाजून घेणार आहे। आता टोमॅटो भाजून घेऊया। चारही साईडून टोमॅटोलाही आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकताय तुम्ही, छान असं आपलं टोमॅटो भाजलेला आहे। आता आपण त्याला बाजूला काढूया आणि घेऊया कांदा। कांद्याला मी 4 भाग असे केलेले आहेत, पूर्ण तुकडे केलेले नाही आहेत, म्हणजे आतून बाहेरून दोन्ही साईडूनही आपला कांदा हा भाजला गेला पाहिजे। हे पहा, अशा प्रकारे, म्हणजे तो दोन्ही साईडूनही छान असा भाजला जाईल। आता पलटी करूया कांद्याला आणि त्याची आतली साईड ही आपण भाजून घेणार आहोत छान अशी। कांदाही आपला छान भाजलेला आहे। गॅस बंद करूया। हे सर्व थंड झाल्यानंतरला मी खोबऱ्याचेही बारीक तुकडे केलेले आहेत, कांदा चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोचेही तुकडे करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता करूया आपण वाटण। त्याच्यासाठी मी ते पहिले भाजलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं ह्याचं छान असं आपण वाटण तयार करून घेऊया। त्याच्यानंतर आपण जे चिंबोरीचे पाय असतात त्याचाही आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। मी आता इथे फोडणीची तयारी करते। एक कढाई घेते, त्यामध्ये मी गोड तेल घालणार आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालूया आणि छान असं त्याला आपण परतून घेणार आहोत। आता घालूया आलं लसूण पेस्ट 1 चमचा, तीही छान असे मिक्स करून घेऊया। पाहू शकता असं छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये घालूया 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला आणि तेही छान असं आपण परतून घेणार आहोत। पाहू शकता बाजूला थोडंसं असं तेल सुटलेलं आहे। आता मी यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे। आपल्याला हा मसाला आहे हा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही छान असं त्याला भाजून घेणार आहात तेवढी आपल्या रश्श्याला टेस्टही छान येणार आहे। बघा, मस्त असं थोडं तेल सुटायची सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण जे चिंबोरीचे पायांचं जे आपण पेस्ट केलेली होती ती घालूया आणि तीही छान अशी मिक्स करून घेऊया। आता घालूया त्याच्यामध्ये चिंबोरी आणि छान असं त्याला आपण मिक्स करून घेऊया। पाहू शकता चिंबोरीचा अगदी काळा काळा रंग आहे। शिजल्यावर अगदी तो केशरी होऊन जाईल। चिंबोरी शिजायला ही एकदम पटकन शिजते, जास्त वेळ काही लागत नाही याला। मिक्स करून घेऊया छान असं आणि आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, अजून अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला आपण 10 ते 15 मिनिटं एवढं चांगलं शिजवून द्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, छान असं शिजलेलं आहे। कलरही आपल्या चिंबोरीचा बदललेला आहे। आता आपण यामध्ये घालूया चिंचेचं पाणी, जेणेकरून चिंबोरीचा वैसवास निघून जाईल, खातानाही वैस वाटणार नाही। आता परत मिक्स करूया आणि झाकण ठेवूया। 3 ते 4 मिनिटं आपण त्याला परत झाकून ठेवणार आहोत। झाकण काढूया। आता घालूया चवीनुसार मीठ
आणि तेही चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत। परत आपण थोडा वेळ झाकण ठेवून त्याला मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाहू शकता थोडीफार अशी तरी यायची सुरुवात झालेली आहे। आपली चिंबोरी ही छान अशी शिजलेली आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आपला चिंबोरीचा रस्सा तयार आहे। कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।